तर स्वर्गीय प्राचार्य फकी सबनीस यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. स्वर्गीय प्राचार्य भगवानराव सबनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय गणपत व्यास, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सल्लागार आमचे मित्र ज्यांचं हातवारे करत तुम्हाला पाहिजे तसं अपेक्षित संभाषण झालं असे आमचे गोलेगावकर, त्यांचं भाषणच असं असतं, झोपलेले जागे होतात. त्यानंतर या कॉलेजचे मला वाटतं प्राचार्य प्रशांत देशमुख कामानिमित्त बाहेर गेले, उपप्राचार्य त्यानंतर सर्वांचं नाव मी घेत नाही, नंतर गादी अध्ययनचा डायरेक्टर समन्वयक बरोरे मॅडम, त्यानंतर समोर बसलेले प्राध्यापक प्राध्यापिका आणि महत्त्वाचे म्हणजे परीक्षक म्हणून आलेले ज्यांचं आजच्या ह्याच्यामध्ये फार मोठे योगदान आहे. सकाळपासनं मला वाटतं 10 ते या हॉलमध्ये आहेत. आमचे चौधरी सर असतील, जोगदन सर असतील, पळीच्या चव्हाण मॅडम असतील आणि बालाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आमचे कलिग्ज म्हणून काही वर्ष म्हणजे 4-5 वर्ष राहिलेल्या होळकर मॅडम आणि सर्व स्पर्धक तसे संख्येनं कमी असले ते फार लांबून आलेले आहेत. ऐकतो असं मी भुसावळ, संगमनेर, जळगाव, नांदेड, पुणा आणि सुरुवातीला आणि शेवटी काही स्पर्धकाचं भाषण मी ऐकलं. छान झालं, एकदम सुंदर झालं. याच्यापेक्षा पुढल्या वर्षी संख्या वाढायला पाहिजे. आणि व्यवस्थेच्या संदर्भात काही स्पर्धकांनी चांगले अभिप्राय व्यक्त केले. चांगलेच करायचे असतात, नाही चांगलंच झालेलं आहे. आणि गेल्या वर्षी आमचे मित्र परीक्षक म्हणून मसने सर होते, त्याने असं म्हणले या ठिकाणी की स्पर्धकांना संभाषणे पाठ करून यायलाच पाहिजे. असं वाक्य ऐकल्यानंतर आम्हाला सर्वांना सभागृहामध्ये आश्चर्य वाटले, असं कसं काय म्हणतात या ठिकाणी. पण त्यांचं पुढचं वाक्य असं होतं या ठिकाणी की नवीन स्पर्धक असतील तर त्यांना पाठ करण्याशिवाय गत्यंतरच नाही. पण त्यांची कसोटी अशी की संभाषण करताना किंवा आपलं मत मांडताना परीक्षकांना किंवा प्रेक्षकांना असं समजता कामा नये की आपण ते पाठ करून आलोत. आणि एकदा अशा प्रकारची सवय लागली की मग त्याचं स्ट्रक्चर, मुद्दे असं लक्षात ठेवलं तर पाठ करण्याची गरज नाही. मला वाटतं मेजॉरिटीनं चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला. आणखी रिझल्ट काही लागला नाही, पण जे यशस्वी होतील, गुणवण होतील, क्रमांकानं 1st, 2nd, 3rd येतील, काय असेल ते प्राईज मिळेल किंवा प्रमाणपत्र मिळेल, त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि सबने सरांचं आता खरं पाहिलं असता बहु लोकांनी अगोदरच मॅडमला म्हणलं की तुमचा पुढचा कार्यक्रम सुरू करा. पण मी 1-2 मिनटात किंवा 3-4 मिनटात सांगतो. मला याचा अभिमान आहे की ज्यांच्या नावाने अशा प्रकारचे गेल्या 20-22 वर्षापासून स्पर्धा होते, त्या स्वर्गीय प्राचार्य सबनीस सरां या कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना मी विद्यार्थी होतो. 1963ला या संस्थेमध्ये ते प्राध्यापक म्हणून आले. खरं पाहिलं असता त्यांचा मागचा इतिहास जर पाहिला तर तसा प्रेरणादायी आहे. ते म्हणतात या ठिकाणी की माझे वडील गेले, म्हणजे सबनीस सरांचे वडील गेले त्यावेळेस ते फार लहान होते, त्यांना समजतसुद्धा नाही आणि प्लेगच्या ह्याच्यामध्ये गेले. निलंग्यासारख्या गावामध्ये
प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उमरगा येथे मॅट्रिकचं शिक्षण संपल्यानंतर डायरेक्ट ते हैदराबादला शिकायला गेले. आणि ते म्हणतात त्या ठिकाणी की मी दणकवून 6 वर्ष त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. नापास झालो म्हणून 6 वर्ष नाही तर ग्रॅज्युएट PG या ठिकाणी मी हैदराबादला केलं. आणि परिस्थिती जेमतेम नामधारी सर्वसाधारण असल्यामुळं मी या ठिकाणी मला नोकरी करावी लागली. म्हणून त्यांनी हैदराबादला, नागार्जुनला, मद्रासला अशा विविध ठिकाणी 2-3 वर्ष त्यांनी एक साधी सर्व्हिस स्वीकारली आणि सर्व्हिस केली. परत हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून लागले. आणि 2-3 वर्षानंतर आमच्या संस्थेचे संस्थापकापैकी एक असलेले पूज्य बाबासाहेब परांजपे यांच्या आग्रहास्तव ते परत त्यांना बोलून घेण्यात आले या संस्थेमध्ये. आणि 1963 पासून ते प्राध्यापक म्हणून काम करतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स एकच कॉलेज होतं. आता हे तुम्हाला खरं तर सांगण्याची गरज नाही, पण आर्ट्स आणि कॉमर्स वेगळं झालं. आणि त्या कॉलेजला आमच्या संस्थेत जे संस्थापक आहेत स्वामी रामानंद थेर त्यांचं नाव देण्यात आलं. आणि त्यावेळेससुद्धा विभागणी झाल्यानंतर मी त्या भागाचा, माझं कॉमर्स, सबनीस सरांचं आर्ट्स, पॉलिटिकल सायन्स. पण एक प्राचार्य म्हणून त्यांचा मला चांगला सहवास लागला. यमा कुलकर्णीनंतर यमा कुलकर्णीच्या काळात प्राचार्य म्हणून यमा कुलकर्णी आले. त्यांच्या काळात हे उपप्राचार्य म्हणून 2 वर्ष झाले किंवा 2 वर्ष झाल्यानंतर प्राचार्य म्हणून लागले. आणि जवळजवळ 17 ते 20 वर्ष त्यांचं सहकारी म्हणून राहण्याचं भाग्य मला लाभलं. सबनीस सर खरं पाहिलं असतं आता तुम्ही येणारे मेजॉरिटी हे आर्ट्सचेच विद्यार्थी असतात, बोलणारे असा माझा समज आहे या ठिकाणी. आणि सबनीस हे पॉलिटिकल सायन्सचे. त्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या भरपूर. आसपास 1972च्या अगोदरचा काळ. आणि या पूर्ण मराठवाड्यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक ह्या मंडळाच्या कॉलेज निघण्याच्या अगोदर माजलगाव जवळपासच्या या परिसरातल्या सर्व तालुक्याचे निलंग्यापासून ते केज माजलगावला या ठिकाणी कॉलेज नव्हतं. फक्त कॉलेज असेल तर नांदेड, अंबाजोगाई आणि तुमचं बीड आणि औरंगाबादला. बाकी सर्व तालुक्याचे, इवन निलंग्याचे, लातूर आता प्रसिद्धीला आलं आहे, त्यावेळेस निलंग्याचे, उमरगाचे विद्यार्थीसुद्धा या कॉलेजला येत असतात. आणि सबनीस सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते वर्गात शिकवत असताना इतका गच्च वर्ग भरायचा या ठिकाणी की खिडकीसुद्धा काही विद्यार्थी बसायचे. त्यांचं ते इंग्लिशमधून बोलणं, इंग्लिशमधून मीटिंग घेणं हे सर्व काही वेगळं होतं. अंबाजोगाई ग्रामीण भागातला एक भाग असल्यासारखं होता, खेडच होतं. असेल संख्या 40-50 हजार. पण सबनीस सर म्हणजे सूट बूट टाईवर त्यावेळेस असायचे. आणि एक बहादर चांगला वक्ता म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांचं म्हणणं आलं या ठिकाणी की माझं मॅनेजमेंटचं कधीच जमलं नाही. हा माणूस फार तापड आणि रागीट होता, पण हुशार, फार हुशार. आणि अशा पद्धतीचा माणूस अशा सर्वसाधारण याच्यामध्ये राहू शकत नाही. म्हणून अध्यक्षांचे त्यांचे सतत वाद व्हायचा, पण वैचारिक वाद व्हायचा, मानसिक अशा प्रकारचा विरोध नव्हता. ते बोलायचे या ठिकाणी की माझ्यासारखा तापट रागीट माणसाला या संस्थेच्या संचालकाने सांभाळलं हे त्यांचं मोठेपण आहे. आणि माझं एक नशीब आहे, दुसऱ्या कॉलेजमध्ये असतो तर 2 ते 3 वर्षात मला ते कॉलेज सोडावं लागलं असतं किंवा सोडा म्हणून असं सांगितलं असतं. अशा प्रकारच्या या ठिकाणी म्हणजे हे सबनीस सरांचा स्वभाव होता. आमच्या वस्तू तो काळ फार होता. नाडकर्णी प्राचार्य असायचे, हे सबनीस सर असायचे, पूर्णचंद्रराव असायचे, जी मधुकरराव असायचे. या एरियामध्ये एवढा शिकलेला प्राध्यापक म्हणून माणूस त्यावेळी मिळत नव्हता. म्हणून सर्व मराठवाडा बाहेरचेच या ठिकाणी आम्हाला शिकवण्यासाठी प्राध्यापक असायचे. आणि जाता सबनीसचं मी थोडक्यात तुम्हाला असं सांगेल की यांची विचारसरणी कोणती होती. त्यांचं म्हणणं असं होतं, एक तर तुम्हाला सांगतो, आसोडा नावाचं एक साप्ताहिक निघत होतं. त्या साप्ताहिकामध्ये त्यांचे जवळजवळ 150 संपादकीय लेख आहेत. तो आसोडा आम्ही वाचलेला आहे. त्याच्यातून जुन्या गोष्टीचा उजाळा होतो. त्यांचं असं म्हणणं होतं या ठिकाणी की मी जर एका दिवस बाहेर गेलो किंवा मी बाहेर गेलो असताना बसमध्ये चढलेला असताना, खूप गर्दी असताना कुणीतरी एखादा विद्यार्थी उठतो आणि मला आदरानं जागा करून देतो आणि बसा सर म्हणतो आणि शेवटी म्हणतो, सर मी तुमचा विद्यार्थी. सबनीस सर काय म्हणतात? सबनीस सर म्हणतात त्या विद्यार्थ्यांना दिलेलं प्रेम तेवढंच मला अपेक्षित होते, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाची अपेक्षा मी कोणाकडून करत नाही. म्हणजे अशा रीतीने एवढा आदर तिथं असा भाव होता या ठिकाणी. आता सबनीस सरांचे या ठिकाणी ते म्हणतात तो आमचे गुरुस्थान किंवा श्रद्धास्थान कोण होते. या ठिकाणी फ्रान्समधला रुसो, ज्यानं लोकशाहीचे
3 तत्व, समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याची मांडणी केली. तर त्या फ्रान्समधील नेपोलियन बोनापार्ट म्हणतात की या फ्रान्समध्ये अशा प्रकारचा क्रांतिकारक जर जन्माला नसता तर फ्रान्सला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. त्यानंतर तुमचे लेनिन असतील, अब्राहम लिंकन असतील, कार्ल मार्क्स असतील, हे सर्व सबनेसरांचे श्रद्धास्थान होते. ते म्हणायचे या ठिकाणी या सामाजिक इतिहासामध्ये समाज समतेच्या बाजूनं जात आहे अशी आमची श्रद्धा आहे. या सामाजिक इतिहासामध्ये समाज हा समतेच्या बाजूनं जात असा आहे अशी आमची श्रद्धा आहे. आणि या शब्दाच्या विरोधात किंवा हा समाज ज्याला काही अडचण आली, जे कष्टकरी आहेत, जे श्रमिक आहेत, जे मागासलेले आहेत, जे दलित आहेत, ज्यांना आधार नाही, अशा याचा आवाज होण्याचं आमचं मानस आहे असं आमचं म्हणणं आहे असं त्यांना वाटत असे. म्हणजे जे गरीब आहेत, जे मागासलेले आहेत, म्हणून त्यांचे अशा पद्धतीनं कार्ल मार्क्स झालं, रोस झालं, पुन्हा तुमचं अब्राहम लिंकन झालं, अशा प्रकारचे त्यांचे श्रद्धास्थान आणि अधस्थान होते. म्हणून मला वाटतं रिझल्ट आलेला आहे. मी जास्त बोलत नाही या ठिकाणी. परत सर्व परीक्षकांचे आणि विद्यार्थी, स्पर्धक विद्यार्थ्याचे आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि स्टाफचे परत मी अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. आजच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष, अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले, कवी असणारे आणि सातत्याने आपण संस्थेमध्ये ज्यांचं संस्थागीत ऐकतो ते माननीय श्री गणपत व्यास गुरुजी यांना मी अशी विनंती करते की आपण अध्यक्षीय समारोप करावा. सभागृहातील सर्वांना विनंती आहे की अध्यक्षीय समारोप झाल्याबरोबर आपलं बक्षीस वितरण होणार आहे. आमचे मित्र, संस्थेचे मार्गदर्शक माणिकराव लोमटे सर, दुसरे मार्गदर्शक गोळेगावकर सर, या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व परीक्षक, संयोजक रमेश सोनवळकर सर, सोनटक्के सर, बरोरे मॅडम, त्या संपदा कुलकर्णी आणि सर्व इथले प्राध्यापक आणि स्पर्धक, जे कोणी विजेते असतील त्या सर्वांचं मी ॲडव्हान्समध्ये आधी अभिनंदन करतो. आणि ज्यांना बक्षीस मिळणार नाही, ज्यांना त्या सर्वांना मी पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे बघा, आता जे परीक्षक 4 बोलले त्यांना थोडं थोडं बोला म्हणलं ते सगळे 20 मिनटं बोलले, म्हणजे 80 मिनटं त्यांनी घेतले. आमच्या 2 मार्गदर्शकांनी 20 मिनटं घेतले, म्हणजे 40 मिनटं घेतले, म्हणजे 120 मिनटं त्यांनी घेतले. आता मी तर अध्यक्ष आहे, मला 120 मिनटं घ्यायला काही हरकत नाही ना. तर मित्र हो, सबनीस सरांच्या अर्धे राहिलेले थोडे पॉईंट एकच सांगणार आहे मी. आत्ता गोळेगावकर सरांनी सांगितलं की ते सबनीस सर वादळ होते, ते आले वादळासारखे गेले वादळासारखे. एस टीमध्ये गर्दीत गेले म्हणून त्यांनी सांगितलं, पण त्याचं कारण सांगितलं नाही. ते कारण असं होतं की ह्या तत्ववेष्ट्या माणसाला बसमध्ये एक माणूस सिगरेट ओढत होता. बसमध्ये सिगरेट ओढतात का? त्याला आहे का परवानगी? आता तरी आहे का? पण तो सिगरेट ओढत होता, त्याचा धूर लोकांना त्रास होऊ लागला आणि म्हणून सबनीस सरांचं त्याची बाचाबाची झाली, त्यात सर जागेवर कोसळले. ते वादळ होतं. समाजाला शिकवण्यासाठी त्या माणसाचा म्हणजे शेवटचा क्षण त्यांनी मोजला. आणखी एक प्रसंग मी असा सांगणार आहे की मी एका संस्थेचा सचिव होतो, सर त्याचे सभासद होते. त्या संस्थेमध्ये काही पैसे होते आणि दुसरे एक संचालक त्यातले 10,000 रुपये मागत होते. मॅडम, ते जे 10,000 रुपये मागत होते ते आमच्या कंट्रोलच्या बाहेरचे होतो, कारण आम्ही छोटे होतो. मी त्यावेळेस 22-23 वर्षाचा असेल, 24 वर्षाचा असेल.
मग आता हे उरकायचं कसं? हे आपल्याला पैसे तर द्यायचे नाहीत. मग आम्ही सबनीस सरांकडे गेलो. सबनीस सरांनी हे सांगितलं, गोळेगावकर सरांनी सांगितलं की भ्रष्टाचार त्यांच्या तळपायाच्या आग मस्तकाला जात होती. बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं वादळ झालं आणि 10,000 रुपये द्यायचं रद्द झालं. तेव्हा ज्याने मला ते पैसे मागितले होते त्यांनी मला एक पदवी दिली होती, पाटलाच्या गंजीवरचं कुत्रं आहे म्हणले. तर गंजीवरचं कुत्रं कशासाठी? तर कुत्रं कडबा खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. केवढी मोठी उपाधी होती. तर सरांचं हे 2 मी प्रसंग तुम्हाला छोटे छोटे सांगितले, जास्त काही सांगत नाही. मी एक आवाज बसला आहे तरीसुद्धा सरांसाठी एक गीत म्हणतो. आज आवाज नाही, आज नरड आहे, पण ऐकून घ्या. म्हणू आनंद जीवनाचा, आनंद जीवनाचा चोंचित वाटताना, आनंद जीवनाचा चोंचित वाटताना, वाटेवरील काटे हळुवार वेचताना, वाटेवरील काटे हळुवार वेचताना, चिंता दुजा मनांची हृदयात साठताना, चिंता दुजा मनांची हृदयात साठताना, चला गडे सुखानो, चला गडे सुखानो, दुःखास झेलताना, वाटेवरील काटे हळुवार वेचताना, पंखात बळघे भरूनी आकाश पेलताना, पंखात बळघे भरूनी आकाश पेलताना, जरी वात येत अडवा, जरी वात येत अडवा, तयाशीच झुंजताना, वाटेवरील काटे हळुवार वेचताना, विझता प्रकाश वाटा, विझता प्रकाश वाटा, अंधार पांगताना, विझता प्रकाश वाटा, अंधार पांगताना, ही खोल खोल पणती उजळी दिशा दिशाना, वाटेवरील काटे हळुवार वेचताना. आज आवाज बसलाय, तब्येत नाही चांगली. चांगली उत्तम अशी स्पर्धा झालेली आहे. या स्पर्धेत आता तुम्हाला त्याची बक्षिसं मिळतील, त्याची प्रमाणपत्र मिळतील. तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून संयोजकांनी निमंत्रित केलं. मी त्यांचे सर्वांचे आणि तुम्ही आज माझे जे 2 शब्द आहेत ते
ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. असं झालंय विद्यापीठाच्या निकालासारखं, यायला. आणि दुसरी गोष्ट, मालिकेतला एखादा रहस्यमय पार्ट समोर यावा आणि मध्येच ॲडव्हर्टाईज लागावी, तसा आता निकाल जाहीर व्हायचा आहे आणि आता आभार माझ्याकडे आलेत. परंतु आभार व्यक्त करणं हे खरोखरच एक कृतज्ञतेचं लक्षण आहे. ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये योगदान दिलेलं आहे त्या सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणं आवश्यक आहे. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यास सर यांनी अतिशय सुंदर गीत स्वतः रचलेलं आपल्या सर्वांसाठी सादर केलं, बहुमोल मार्गदर्शन केलं, अध्यक्षस्थान भूषवलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शक प्राध्यापक माणिकराव लोमटे सर, प्राध्यापक गोळेगावकर सर या दोघांनीही सबनीस सरांच्या अतिशय म्हणजे मार्मिक किंवा संवेदनशील, आपल्याला भावतील अशा आठवणी आपल्यासमोर ठेवल्या, बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. जे परीक्षक गण या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचे दिवसभरापासूनचे या ठिकाणचे श्रम आपण सर्वजण पाहतो आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी निरखून पाहणं आणि सर्वांना न्याय देणं या भूमिकेतून अतिशय महत्त्वाची जबाबदारी परीक्षकांनी निभावलेली आहे. प्राध्यापक डॉक्टर दुर्गादास चौधरी, प्राध्यापक डॉक्टर अर्चना चव्हाण मॅडम, प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोगदंड सर आणि प्राध्यापक डॉक्टर आशालता होळकर मॅडम, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेकांचे हातभार लागलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि आजी अध्यक्ष दोघांचंही या स्पर्धेकडे बारीक लक्ष असतं. स्पर्धेचे विषय ठरवण्यापासून ते संपूर्ण नियोजन करेपर्यंत. आणि म्हणून आदरणीय खुरसाळे साहेबांची मला आठवण होते आणि बर्दापूरकर साहेब यांनी या स्पर्धेच्या संपूर्ण तयारीमध्ये बारीक लक्ष घालून मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्व संचालक मंडळ म्हणजे केवळ आमचे विभाग प्रमुखच नाही, ते तर असतातच, परंतु सर्व संचालक मंडळाचं याच्याकडे लक्ष असतं, मार्गदर्शन असतं, सहकार्य असतं. आणि म्हणून त्यांचेही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. पत्रकारांनी मागच्या 15-3 वारापासून म्हणजे 21 दिवसापासून जवळपास या स्पर्धेला प्रसिद्धी दिलेली आहे. त्या सर्व पत्रकारांप्रती मी धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये अनेकांनी योगदान दिलेलं आहे. सकाळी संपदा मॅडमनी उल्लेख केला. आमच्या महाविद्यालयाचे सर्व स्टाफ कर्मचारी, निवृत्त झालेले प्राध्यापक कर्मचारी, आताचे प्राध्यापक, प्राचार्य स्वतः, संस्थाचालक स्वतः, अध्यक्ष, अनेक संस्थाचालक, गोळेगावकर सर असतील, सर्वात महत्त्वाचं म्हणजे PS कुलकर्णी सर जे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते, उपप्राचार्य होते. सातत्यानं अनेकांचं या स्पर्धेला योगदान लाभत आहे. आणि म्हणून त्या सर्वांप्रती म्हणजे रुद्देवाड सर असतील, संपदा मॅडम असतील, आणखी बरुरे मॅडम असतील, बुरांडे मॅडम, अनेकांची नावं घेता येतील पण वेळ कमी आपल्याकडे. त्यामुळे सर्वांप्रती मी या ठिकाणी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की या स्पर्धेला तन मन धनाने म्हणजे प्रत्येकजण योगदान देत आहे, सहकार्य करत आहे, वेळ देत आहे. आता ही जी काही स्पर्धा यशस्वी झाली केवळ एकट्याचं काहीच नसतं, याच्यामध्ये सर्वांचं आहे. अगदी नोंदणी समितीचे आमचे हुदलूरकर सर इथपासून ते अगदी भोजन समितीचे बडे सर, सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे. आता निकाल तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल लक्षात घ्या. ते निकाल समितीचे सकाळपासून या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. प्रमाणपत्र लेखन समितीतले सदस्य आहेत, आमचे गोविंद सर आहेत, निकाल समितीचे घोडके सर आहेत, सर्वांचं आहे. अगदी प्रत्येकाची नावं घेत बसायला खरं म्हणजे मला वेळ नाही आहे, परंतु सर्वांप्रती या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो मनातून की आमच्या SRT महाविद्यालयाचे टीचिंग नॉन टीचिंग कर्मचारी अगदी बाबरभाई असतील, गवळी असतील, अभय असेल, शमशू असेल, प्रत्येकाची नावं कदाचित कोणाची काही नावं विसरतील. आमचे मनू कोरेन दरवर्षी सहकार्य करतात, एजाज शेख आहेत, सुनील लखेरा आहेत, न सांगता येतात. या सर्वांप्रती आपण भावना व्यक्त केल्या पाहिजेत. त्यांचं सहकार्य बहुमोल आहे. आणि म्हणून बापू या सर्व तुमच्या टीमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की बारीक सारीक कामात तुम्ही स्वतः तर बसून असताच, परंतु यांच्याकडून तुम्ही सगळेजण काम करून घेता, हे महत्त्वाचं आहे. आमच्या सिनियर आणि ज्युनियर महाविद्यालयाचे माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते वेगवेगळ्या महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे प्राध्यापक, प्राचार्य
आणि आपण सर्व स्पर्धक विद्यार्थी आपलेही मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारण तुम्ही जर नाही आलात तर या स्पर्धेला शोभाच येणार नाही आणि म्हणून तुमचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. अर्थात प्रत्येकालाच बक्षीस मिळेल असं नाही, काही जणांना बक्षीस मिळेल काही जणांना नाही, परंतु प्रत्येकाचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. भलेही काही जणांनी 2 शब्द कमी बोलले असतील, 2 शब्द जास्त बोलले असतील, परंतु त्यांचं इथे येणं, व्यक्त होणं, धाडस दाखवणं, सहभाग घेणं याच्यातच विजय आहे, याच्यातच त्यांचा विजय आहे. आणि म्हणून सर्वांचं मी अभिनंदन करतो. विजेत्या स्पर्धकांचं तर अभिनंदन आहेच आहे, परंतु सर्वांचं अभिनंदन आहे. आणि या ठिकाणी श्रोते म्हणून जे आलेले आहेत, ज्यांना निमंत्रित आपण केलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, दिवसभर आणि आताही या स्पर्धेवर, महाविद्यालयावर आणि संस्थेवर प्रेम करणारे जी गावातली मंडळी आहे किंवा हितचिंतक आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. राहिलेल्या सर्वांचंच, कदाचित कोणाचं नाव माझ्याकडून चुकून राहिलं असेल, उल्लेख राहिला असेल, दत्ता बनसोडे सर अगदी सुंदर रांगोळी काढतात, कितीही घाईची कामं असले तरी येतात, मदत करतात. अशा अनेक हात याला लागलेले. आमचे मसने सर आहेत, अतिशय माफक दर, पैसे घेत नाहीत हे सगळं काम करायला, अनेक गोष्टी ते सगळ्या या आमच्यासाठी करतात. सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. अधिकचा वेळ, आपली उत्सुकता ताणत नाही. जाहिरात जरा मोठी झाली, मालिकेचा पुढचा भाग लगेच चालू होणार आहे, बक्षीस या ठिकाणी जाहीर होणार आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. आज सकाळपासून ज्या जिद्दीनं आपण सर्वजण या इथे सहभागी झालेले आहात, स्वर्गीय प्राचार्य BK सबनीस सर यांच्या या राज्यस्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे. सर्वप्रथम वैयक्तिक बक्षिसांचं वाटप होईल. मी सन्माननीय विचारमंचावरील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय व्यास गुरुजी यांना विनंती करते की आपण या बक्षिसाचं वितरण करावं. वैयक्तिक उत्तेजनार्थ बक्षीस दराडे कार्तिक ज्ञानेश्वर पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर. रुपये 1000 रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. सर्व तृतीय आहे. वनारे अनिकेत रामा संताजी महाविद्यालय नागपूर, रुपये 2000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. पारितोषिक सर्व द्वितीय उशीर महेश जनार्दन, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर, रुपये 3000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. मी मान्यवरांना विनंती करते, महेश जनार्दन, आपण सर्व पाहत आहात विविध महाविद्यालयातून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण टाळ्या वाजवून या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करावं. खूप खूप अभिनंदन. सर्वप्रथम आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज रायगड, रुपये 5000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. सन्माननीय संचालक, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संयोजक यांना विनंती करते की आपण या बक्षिसाचे वितरण करावं. खूप खूप अभिनंदन. यानंतर या स्पर्धेच्या सांघिक बक्षिसांचं वितरण या ठिकाणी होत आहे. उत्तेजनार्थ बक्षीस स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित व्हावं. रुपये 3000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. खूप खूप अभिनंदन. अनिशा, सर्व तृतीय सांघिक बक्षीस रुपये 5000, त्यानंतर प्रमाणपत्र
आणि स्मृतिचिन्ह BSP अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई. अंबाजोगाई येथील BSP महाविद्यालयाच्या संघाने या मंचावर यावं. सांघिक तृतीय विद्यार्थी असतील किंवा त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक असतील तर त्यांनी यावं. तुम्ही या ना. हां, आपल्याच या आहेत विद्यार्थ्यांच्या वतीने मॅडम या बक्षिसाचा स्वीकार करत आहेत. कॉलेजचं असलं तरी मॅडम हां. निपक्षपातीपणे BSP अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई. यानंतर सर्व द्वितीय शंकरराव गुट्टे महाविद्यालय धर्मापुरी रुपये 7,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. शंकरराव गुट्टे महाविद्यालय धर्मापुरी रुपये 7,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या बक्षिसाची मी घोषणा करत आहे. या बक्षिसाचं मानकरी कॉलेज आहे पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर. संघातील विद्यार्थ्यांनी या मंचावर येऊन आपलं बक्षीस स्वीकारावं. आहे रुपये 10,000. त्याचबरोबर प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. मी डॉक्टर शैलजा बरुरे मॅडम यांनाही विनंती करते की आपण सुद्धा या बक्षीस वितरणात सहभागी व्हावं. तसेच संयोजक सोनवळकर सर यांनाही विनंती करते, उपप्राचार्य जितेंद्र देशपांडे सर आणि या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी कर्मचारी संयोजन समितीतील सर्वांना मी विनंती करते की आपण ग्रुप फोटोसाठी मंचाकडे यावं. महाविद्यालयाचे OS आदरणीय बापू रामदासी सर यांना विनंती करते की आपण सुद्धा मंचाकडे यावं. सर्वांनी या मंचाकडे यावं. रवी देशमुख आहेत, पिंगळे सर, सर्वांनी या विचार मंचाकडे यावं. थँक्यू.